हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, आज ग्रंथराज दासबोधामधला आपण चौथ्या दशकातला पहिला समास पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा असा हा विषय आहे. दासबोधामध्ये समर्थांनी नवविध भक्ती किंवा नवविधा भक्ती हा विषय या चौथ्या दशकातल्या पहिल्या समासामध्ये मांडलेला आहे. पहिल्यांदा नवविध भक्ती म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. श्रीमद भागवत महापुराणामधल्या सातव्या स्कंधामध्ये 5व्या अध्यायात प्रल्हादाचा आणि हिरण्यकश्यपूचा संवाद आहे. आपल्याला माहिती आहे की हिरण्यकश्यपू हा अत्यंत अहंकारी आणि विष्णूचा शत्रू होता. परंतु प्रल्हाद हा सतत विष्णूचं गुणगान करायचा, त्याचं भजन करायचा. हिरण्यकश्यपूनी प्रल्हादाला शिकवण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या आश्रमात पाठवलेलं होतं. शुक्राचार्य तपश्चर्येला गेलेले असताना त्यांचे 2 शिष्य षंड आणि अमर्क हे प्रल्हादाला त्या गुरुकुलामध्ये शिकवत होते. प्रल्हाद आणि त्याचे सवंगडी सगळे. आणि प्रल्हाद ते आपले गुरु जे शिकवतात ते शिकायचं सोडून केवळ हरिभजन, देवाची स्तुती, भगवंताची स्तोत्र यामध्येच रममाण व्हायचा. षंड आणि अमर्क काय शिकवायचे? हिरण्यकश्यपू हाच देव आहे, हिरण्यकश्यपू हाच सार्वभौम आहे, हिरण्यकश्यपू हाच संपूर्ण जगावर सत्ता करणार आहे, विष्णू वगैरे कोणीही नाहीत, विष्णूपेक्षा हिरण्यकश्यपू श्रेष्ठ आहे. जे हिरण्यकश्यपूंनी शिकवायला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने षंड अमर्क हे प्रल्हादाला शिकवत होते. परंतु प्रल्हाद हा नारदांच्या आश्रमात वाढलेला होता. म्हणजे त्याची पत्नी जेव्हा इंद्राने हिरण्यकश्यपूचा पराभव केला, हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेलेला असताना हिरण्यकश्यपूच्या राज्यावर त्यांनी स्वारी केली आणि त्याचं राज्य जवळजवळ बेचिराख करून टाकलं होतं. आणि त्यावेळेला तो हिरण्यकश्यपूच्या राजवाड्यात गेला आणि हिरण्यकश्यपूची पत्नी गरोदर आहे असं समजलं. त्यावेळेला तिच्या पोटातला गर्भ त्याला वाढू द्यायचा नव्हता, कारण दैत्याचा मुलगा दैत्यच होणार असं इंद्राला वाटलं आणि म्हणून तो तिला ओढत घेऊन जात होता. त्यावेळेला नारद त्या ठिकाणी वाटेत भेटले. ते म्हणाले, इंद्रा, हे योग्य नाही आहे, ती असहाय्य स्त्री गरोदर आहे, तू तिला या पद्धतीने ओढत नेणं बरोबर नाही, तू तिला माझ्या आश्रमामध्ये सोड. पण इंद्राने सांगितलं की हिच्या पोटात जो गर्भ वाढणार आहे तो दैत्यच होणार. तेव्हा नारद म्हणाले, त्याची काळजी तू करू नकोस, मी हिला माझ्याबरोबर घेऊन जातो. तेव्हा नारदाने तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला आणि नारदासारख्या ब्रह्मऋषीच्या आश्रमात प्रल्हादाची आई प्रसूत झाली. तिथेच तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळं नारदांचे सगळे संस्कार त्याच्या मनावर झाले. गर्भसंस्कार आपण आज जे म्हणतो आहोत ते आपण बऱ्याच ठिकाणी आपल्याला रामायण आणि महाभारतामध्ये पाहायला मिळतं. तसं प्रल्हादावर नारदांचे संस्कार झालेले असल्यामुळं तो विष्णुभक्त झाला. परंतु हिरण्यकश्यपू त्याच्या उलट विष्णुद्वेषी होता. आणि या दोघांच्या मध्ये बिचारा प्रल्हादाची आई हिची घालमेल व्हायची. हिरण्यकश्यपूने अनंत अत्याचार केले प्रल्हादावर. उकळत्या तेलात टाकलं, डोंगरावरनं फेकलं, सर्पगृहामध्ये जिथे अनेक साप होते ते त्याच्या अंगावर सोडले,
परंतु त्याला काहीही झालं नाही. त्यानंतर काही दिवसांनी शंड आणि अमर्क यांच्या आश्रमात तो जायचा, तिथं आपल्या सवंगड्यांबरोबर तिथं थांबायचा, जायचा, दिवसभर असायचा, पण शिकायचा मात्र काही नाही. तो आपल्या सवंगड्यांना पण हाच उपदेश करायचा की विष्णू श्रेष्ठ आहे, विष्णूचे एवढ्या अवतार आत्तापर्यंत झालेले आहेत, तो सार्वभौम आहे, त्यांनी ही सृष्टी उत्पत्ती केलेली आहे, सगळं तो सांगायचा. मग हे त्याला सवंगडे विचारायचे की हे सगळं तुला कसं माहीत? त्यावेळेला प्रल्हाद त्यांना सांगायचा की मी नारदांच्या आश्रमामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे आणि नारद महर्षींनी मला हे सगळं शिकवलेलं आहे. हिरण्यकशिपू या त्याच्या विष्णू भक्तीवर खूप वैतागला होता. पोटचा मुलगा आपल्या शत्रूप्रमाणे वागतो हे हिरण्यकशिपू सहन करू शकत नव्हता. आधीच तो दैत्य, त्यात विष्णूचा द्वेष करणारा, आणि त्यात आपला पोटचा पोरगा हा विष्णूची आपल्या शत्रूचीच भक्ती करतो आहे. त्यामुळे हिरण्यकशिपू अत्यंत चिडत होता त्याच्यावर. सगळ्या प्रकारची शिक्षा करून बघितली पण काही उपयोग झाला नाही. एक दिवस हिरण्यकशिपूला त्याने प्रल्हादाच्या आईने सांगितलं, तुम्ही त्याच्याशी एकदा जरा गोड बोलून पहा काय होतंय. हिरण्यकशिपू म्हणाला, ठीक आहे, तू म्हणतीस तर बघूया. मग प्रल्हादाच्या आईने त्याला छानपैकी कपडे घातले, चांगलं स्वच्छ तोंड बिंड धुवून हिरण्यकशिपू समोर उभं केलं. हिरण्यकशिपूच्या मनात खरं म्हणजे त्याच्याबद्दल चीड होती, तरी सुद्धा गोड बोलून तरी आपल्या बाजूला त्याला वळवावं आणि त्याला विष्णू भक्तीपासून परावृत्त करावं असं हिरण्यकशिपूला वाटलं. हिरण्यकशिपूने त्याला नाटकी प्रेमाने जवळ घेतलं. म्हणाला, बाळा प्रल्हादा, कसा आहेस तू? प्रल्हादाला आश्चर्य वाटलं. अरे आज काय झालंय वडिलांना? रोज माझा एवढा दुस्वास करणारे, माझ्यावर एवढे चिडचिड करणारे, मला अत्यंत कठोर शिक्षा देणारे वडील आज एकदम गोड कसं काय बोलायला लागले? काय सकाळी गोळ्या बिळ्या घ्यायचं विसरले का काय? पण हिरण्यकशिपू प्रल्हादाला अगदी जवळ घेतो. भागवतामधल्या 7व्या स्कंधातल्या 5व्या अध्यायात 22, 23 आणि 24व्या श्लोकामध्ये हे सगळं वर्णन आहे. तो म्हणतो, बाळ प्रल्हादा, कसा आहेस तू? तुझी सवंगडी कशी आहे? प्रल्हाद म्हणाला, हे तात, मग मी चांगला आहे, छान आहे, उत्तम आहे, आणि माझे सवंगडी पण चांगले आहेत, आम्ही सगळे रोज आश्रमात जातो. बर म्हणले, तू रोज आश्रमात जाऊन शिकतोस ना? तो म्हणला, हो, मी रोज शिकतो, आश्रमात जाऊन चांगल्या गोष्टी शिकतो. हो म्हणाले. हो म्हणाले, मी चांगल्या गोष्टी शिकतो. आता हिरण्यकशिपूला काय वाटलं की चांगल्या गोष्टी शिकतोय असं म्हटल्यानंतर बहुतेक आपल्याबद्दल शिकला असणार. मग हिरण्यकशिपूने विचारलं, बर, तू आता इतके दिवस गुरुजींकडून ज्ञान घेत होतास की नाही, त्यापैकी काहीतरी चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, तात, भगवान विष्णूची भक्ती 9 प्रकाराने करता येते. कुठल्या 9 प्रकारांनी? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चे नवलक्षणा क्रियते भगवत्यद्धा तन्मन्ये धितमुत्तमम. गोपाल कृष्ण भगवान की जय.
अपेक्षाभंग झालेला हिरण्यकश्यपूचा. प्रल्हाद म्हणतोय विष्णूच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवण भक्ती, विष्णूचं कीर्तन, विष्णूचं स्मरण, विष्णूच्या चरणांची सेवा, त्यांची पूजा, त्यांना वंदन करणं, त्यांचं दास्यत्व स्वीकारणं, त्यांना सख्य म्हणजे आपला जवळचा मित्र आहे असं समजून आपलं मन मोकळं करणं आणि आत्मसमर्पण करणं. बघा, श्रवणम म्हणजे श्रवणभक्ती, विष्णूंच्याबद्दल चांगलं हरिकथा वगैरे ऐकणं, कीर्तन, विष्णूचं कीर्तन ऐकणं, विष्णोहो स्मरणम, विष्णूचं स्मरण करणे, जप करणे, पादसेवनम, त्यांच्या चरणांची सेवा करणे, अर्चनम, पूजा करणे, वंदनम, नमस्कार करणे मनापासून, दास्यम, त्यांचं मी जणू काही दास आहे, दासोहम तव दासोहम, अशा भावनेने विष्णूंशी व्यवहार करणे, आणि सख्यम म्हणजे भगवान विष्णू जणू काही आपले मित्र आहेत असं समजून त्यांच्यासमोर मन मोकळे करणं, आणि शेवटी आत्मनिवेदनम म्हणजे स्वतःला विष्णूला समर्पित करून टाकायचं. इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चे नवलक्षणा. या ज्या 9 प्रकारच्या भक्ती आहेत त्या भक्ती जर आपण केल्या तर तेच सगळ्यात उत्तम अध्ययन आहे. आता काय बोलतात, आणि ही जी प्रल्हादाने 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे त्यालाच आपण नवविधा भक्ती असं म्हणतो. हे म्हणजे 9 मार्ग आहेत, विष्णूला प्राप्त करून घेण्याचे मार्ग आहेत, मोक्ष प्राप्त करून घेण्याचे मार्ग आहेत, आत्मकल्याणाचे मार्ग आहेत, मनाच्या शांतीचे मार्ग आहेत. ज्याला कुणाला जशी जमेल तशी त्याने ती भक्ती करावी. कुणाला नुसतं श्रवण भक्ती केली तरी चालेल, नुसतं कीर्तन केलं तरी चालेल, त्यांचं जप केलं, स्मरण केलं तरी चालेल, त्यांच्या चरणांची सेवा केली तरी चालेल. म्हणजे विष्णूला डोळ्यासमोर ठेवून त्यांची मूर्ती ठेवून त्या रोज त्यांच्या चरणाला व्यवस्थित धुवून त्याला गंध वगैरे लावून त्याचं चरणाचं तीर्थ घेणं, त्यांची पूजा रोज करणं, अर्चनम, वंदन, मनापासून नमस्कार करणे, नंतर त्यांचं मी जणू काही त्यांचा दास आहे असं समजून ही भावना मनामध्ये रुजवून घेणं म्हणजे अहंकार जातो. त्यानंतर सख्य, मी या विष्णूचा मित्र आहे म्हणून माझ्या मनातलं सगळं मी मोकळं करेन अशा पद्धतीने विष्णूंशी व्यवहार करणे आणि स्वतःला विष्णूला समर्पित करून टाकणे. म्हणजे स्वतःजवळ काहीही न ठेवता, कोणतीही भावना, कोणतंही धन, कोणतीही वस्तू स्वतःला समर्पित करून टाकल्यावर उरतंय काय. असे 9 मार्ग सांगितलेले आहेत. वेगळे वेगळे मार्ग आहेत पण सगळे मार्ग हे तुम्हाला विष्णूपर्यंतच घेऊन जाणार आहेत. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. तर मी सांगलीत आहे, मला इथून पुण्याला जायचं आहे. मी पुण्याला जायचं असेल तर मी ट्रेनने जाईन, मी बसने जाईन, मी माझी कार घेऊन जाईन, मी कुणाच्या जीपने जाईन, मी विमानाने जाईन. वाहनं अनेक प्रकारची आहेत, तर 9 प्रकारची वाहनं आहेत पण पोहोचवणार तुम्हाला पुण्यालाच. तसं हे मी पुण्याला जाण्याचे 9 प्रकार सांगितले, तसं पुण्याकडे जाण्याचे 9 प्रकार प्रल्हादाने सांगितलेले आहेत. लौकिक वाहनाने पुणे गाठता येतं, पुण्य गाठता येत नाही. पुण्य गाठायचं असेल तरी हे 9 मार्ग यापैकी 1 किंवा 2 जसं जमेल, आपलं बल, आपलं वय, आपली जबाबदारी
आपली नित्यनियमाची कर्म, आपलं कर्तव्य, आपला गृहस्थाश्रम, हे सगळं लक्षात घेऊन यापैकी कोणतीही भक्ती करू दे, आणि हेच उत्तम अध्ययन आहे असं प्रल्हाद सांगतो. आपण जसं आपल्या घरातल्या शाळेत जाणाऱ्या मुलांना विचारतो, बाळा काय शिकवलं आज बाईन मॅडमनी शाळेत, मिसनी काय शिकवलं मिस, तो सांगतो ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट, सी फॉर कॅट. तसं प्रल्हादाने काय सांगितलं, उत्तम अध्ययन काय आहे, तर ही नवविध भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती कोणत्या हिशेबाने सांगितली असेल? भक्ती 9 प्रकारची असली तरी त्याला पंचज्ञानेंद्रिय, 4 कर्मेंद्रिय, 4 नाही 3 कर्मेंद्रिय आणि 1 मन, एक गुद आणि पुनरुत्पादन करणारं लिंग, ही 2 कर्मेंद्रिय सोडली तर 5 ज्ञानेंद्रिय, 3 कर्मेंद्रिय आणि 1 मन, असे म्हणून 5 आणि 3 8 आणि 1 9 होतात. आणि यांनी 9 नवविध भक्ती सांगितलेली आहे. पंचज्ञानेंद्रिय मागं तुम्हाला मी सांगितले, श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते. श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे नेत्र, स्पर्शन म्हणजे त्वचा, रसन म्हणजे जिव्हा आणि घ्राण म्हणजे नाक. हे सगळी पंचज्ञानेंद्रिय मनाच्या अधिपत्याखाली असतात. परंतु मन हे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. मन हे ज्ञान ग्रहण पण करतं आणि त्या ज्ञानाला अनुसरून आपल्या इंद्रियांना आज्ञा पण देतं. म्हणजे ते ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे आणि कर्मेंद्रिय सुद्धा आहे. आणि हात, पाय आणि वाणी ही 3 कर्मेंद्रिय. 2 कुठली सोडून द्यायची तुम्हाला मी सांगितलंय मगाशी, एक गुद आणि एक लिंग. ही 2 कर्मेंद्रिय सोडून ही 3 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, अशी 9. आणि या 9ही इंद्रियांना पावन करणारी ही नवविधा भक्ती आहे. मग ही या नवविधा भक्तीचं वैशिष्ट्य काय आहे? जसा सृष्टीचा उपक्रम आहे तशी ही नवविधा भक्ती आहे. आपण सुरुवातीला लहानपणी अगोदर ऐकतो, आई आपल्याला सांगते, आई बोललेलं, मोठी माणसं बोललेलं आपण ऐकतो अगोदर. ऐकल्याशिवाय बोलता येत नाही, म्हणून श्रवण भक्ती पहिल्यांदा घेतलेली आहे. त्याच्यानंतर कीर्तन भक्ती घेतलेली आहे. कीर्तन भक्तीनंतर का घेतलेली आहे की नाम बोलायला शिकवावं अगोदर. ए फॉर ॲपल, बी फॉर बॅट शिकवण्यापेक्षा कीर्तन करणे म्हणजे काय, संकीर्तन करणे, नाम संकीर्तन करणे. कीर्तन करणे म्हणजे टाळ, पखवाज, पेटी, माग टाळकरी, हेच यालाच कीर्तन म्हणत नाही. नामसंकीर्तन म्हणजे सुद्धा कीर्तनच असतं, ते एक प्रकारचं आपल्यापुरतं. ते जाहीर कीर्तन असतं. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, एक वारकरी संप्रदायाचं कीर्तन आणि एक नारदीय कीर्तन. तर पहिल्यांदा श्रवण भक्ती म्हणजे भगवंताचं नाम ऐकायचं अगोदर, आणि ही आई वडिलांची जबाबदारी आहे. मुलांना भगवंताचं नाम सतत ऐकता आलं पाहिजे. असं अगोदर आई वडिलांनी भक्तीचं महत्त्व, किंवा आई वडील जर मंत्र म्हणत असतील तर ते आई वडिलांनी जर रामरक्षा म्हणली तर मुलं रामरक्षा शिकतील. आई वडील जर टी व्ही सिरियल लावून बसले तर मुलंही तिथंच बसतील. आई वडील जर भांडत बसले तर मुलं शिव्यागाळी शिकतील.
म्हणून श्रवण भक्ती आपल्या मुलाकडून व्हायची असेल तर आपण पहिल्यांदा स्तोत्रमंत्र घरामध्ये सतत म्हटलं पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे, रामरक्षा म्हटली पाहिजे, मारुती स्तोत्र म्हटलं पाहिजे, भीमरूपी म्हटलं पाहिजे, वायुस्तुती म्हटली पाहिजे. तर ही श्रवण भक्ती झाली. मुलाच्या कानावरती श्रवण काहीतरी चांगलं पडलं पाहिजे, देवाचं नाव पडायला पाहिजे. त्याच्यानंतर तो संकीर्तन करायला लागेल, तो सुद्धा नाम करायला लागेल. मग संकीर्तन केल्यानंतर काय होईल? स्मरण भक्ती तिसरी. म्हणजे नाम संकीर्तनामध्ये जे काही नाव घ्यायचं आहे त्याचं चिंतन करणं म्हणजे स्मरण भक्ती आहे. स्मरण म्हणजे सतत चिंतनाची कृती करणे, याला स्मरण म्हटलेलं आहे. आज तुम्ही म्हणताय रिकॉल, मी रिकॉल केलं म्हणे, माझ्या मनातलं मी मेमरी रिकॉल केली म्हणजे स्मरण केली. त्यानंतर चरणांची सेवा करणे. चरणांची सेवा करणे म्हणजे नक्की काय करणे? रोज भगवंताच्या मूर्तीचे पाय धुवायला पाहिजेत, हे जरी खरं असलं तरी चरणांची सेवा याचा अभिप्रेत अर्थ काय आहे व्यास महर्षींना किंवा शुकाचार्यांना? की चरणापाशी लीन होणं म्हणजे अहंकार नष्ट करून घेणं. वारकरी काय करतात? एकमेका लागतील पायी रे, खेळ मांडियेला वाळवंटी दारी. ते चरणाला लीन का होतात? माझ्यात अहंकार नाही बाबा, तू सारखा माझ्यासारखा, तुझा आत्मा सारखा माझा आत्मा सारखा. लीन होण्याची सवय लागणे. आता बी पोलाईट म्हणतात. अरे बी पोलाईट आम्हाला 10,000 वर्षापूर्वी आम्हाला सांगून ठेवले व्यास महर्षींनी, हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. भगवंताच्या चरणाची सेवा म्हणजेच लीन होऊन करण्याची सेवा आहे. भगवंता तू श्रेष्ठ आहेस, या जगाचा उद्गाता आहेस, निर्माता आहेस, कर्ता आहेस, करविता आहेस, विश्वात्मा आहेस. मग त्याची पूजा करणं. पूजा करणं म्हणजे काय? पूजा ही विशेष कृती आहे. जशी चिंतन ही मनातल्या मनात करायची कृती आहे, तशी अर्चन ही विशेष कृती आहे. पाचवी भक्ती. विशेष कृती म्हणजे काय? भगवंताच्या मूर्तीजवळ जाऊन त्या मूर्तीमध्ये भगवंताची प्राण प्रतिष्ठापना आहे. तो भगवंत आहे म्हणून त्याला पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुत्तम अश्नामी प्रयतात्मनः. भगवद्गीतेत सांगितले तसं. फूल, पाणी, फळ यापैकी जे काही मिळेल ते मला भक्तिभावाने अर्पण कर. भगवंत काहीही मागत नाही. हा विषय आपला झालेला आहे, त्यामुळं त्याच्यावर आता जास्त वेळ घालवायला नको. तर अर्चन म्हणजे विशेष कृती, पूजा ही विशेष कृती करतो. त्यानंतर वंदन. वंदन म्हणजे शास्त्रोक्त कृती करणं. वंदन म्हणजे नमस्कार कसा करायचा असतो? दोन्ही हात, सगळी बोटं एकमेकांना व्यवस्थित जोडायची असतात, मान खाली घालायची असते, डोळे बंद करायचे असतात, परमेश्वराच्या मूर्ती डोळ्यासमोर आल्या पाहिजेत डोळे बंद केले तरी, आणि मग नमस्कार लीन होऊन करायचा असतो. उगीच हल्ली बाईकवरती बसतात आणि देखल्या देवा दंडवत म्हणतात, तसं देव दिसलं की जरासा स्पीड कमी करतात, कपाळाला आणि नाकाला बोटं लावतात आणि झाला नमस्कार. असा नमस्कार नसतो. नमस्कार करणं म्हणजे हॅलो करण्यासारखं नसतं किंवा हाय करण्यासारखं नसतं. नमस्कारामध्ये लीनता पाहिजे. हे प्रत्येक भक्तीचं सविस्तर वर्णन पुढे येणारच आहे, पण आत्ता या प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला सांगतो की नवविध भक्ती म्हणजे नक्की काय सांगितलेली आहे, नवविध भक्ती काय आहे याची फक्त आज प्रस्तावना मी करतोय. उद्यापासून आपण श्रवण भक्तीपासून दररोज एक एक भक्ती पाहायला सुरुवात करणार आहोत, भक्तीचं वर्णन करणार आहोत. अर्चन म्हणजे विशेष कृती आहे, त्याच्यात प्राणप्रतिष्ठापना आणि त्याला गंध, फूल, हार, आखळूत, कुंकू, अक्षता, नैवेद्य. जेव्हा आपण पूजा करत असतो त्यावेळेला वाईट विचार मनात येऊ नयेत, म्हणजे इतर वेळी सुद्धा येऊ नयेत, पण जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शांत रीतीने, चिडचिड न करता, अगदी व्यवस्थित भगवंताकडे लक्ष ठेवून
भगवंताची आकृती अत्यंत मनोहर दिसली पाहिजे, त्याच्याकडे सारखं बघावं असं वाटलं पाहिजे, दर्शन घ्यावं असं वाटलं पाहिजे, म्हणून ती विशेष कृती आहे, लक्षात घ्या. त्यानंतर वंदन भक्ती सांगितली आहे महाराज. वंदन भक्ती ही नमस्कार म्हणजे शास्त्रोक्त कृती, आता तुम्हाला सांगितलं तसं नमस्कार करतो आपण. परीक्षेला जाताना सुद्धा आपण घरातल्या मोठ्या लोकांना नमस्कार करून जायची सवय लागते. त्याने काय मार्क वाढतात का? नाही वाढत. परंतु एखादं जर विघ्न येणार असेल तर विघ्नाचा नक्की नाश होतो आशीर्वादामुळं. आणि आशीर्वादामुळं काय होतं, आशीर्वाद जर आपण समजून घेतला तर आपला अहंकार नष्ट होतो. म्हणून लोक म्हणतात तुमच्या आशीर्वादाने झालं हो, कुणाला आपण चांगलं अभिनंदन करायला गेलो की हो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते म्हणून माझा मुलगा पहिला आला, हो माझी मुलगी पहिली आली. नमस्कार केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद मिळतो. नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा म्हणतात. त्यानंतर येते दास्य भक्ती. दास्य भक्ती म्हणजे काय? कष्ट करण्याची वृत्ती आहे, त्याला दास्य भक्ती म्हणतात. अक्षरशः अर्थ घेऊ नका. दास्य भक्ती म्हणजे परमेश्वराचं दास्य होणे, म्हणजे अहंकार भाव नष्ट करणे तर आहेच, पण भगवंताच्या प्राप्तीसाठी कष्ट करणे, शारीरिक आणि मानसिक कष्ट करणे, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते, तेव्हा मोक्ष प्राप्ती होते, तेव्हा आत्मकल्याण होतं, तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक होतं. तुम्ही बाकी काहीही करा आयुष्यात, त्याला काहीही ते शाश्वत नाही आहे. भले तुम्हाला कुठलीही फायनान्शियल कंपनी सांगतात, काम फायनान्शियल कंपनीचे लोक येऊन सांगतात, मोबाईलवरती जाहिरात येतात, तुम्ही इतके इन्व्हेस्ट करा त्याचे रिटर्न्स एवढे मिळतील. अरे कसले रिटर्न्स? किती दिवस पुरणार ते रिटर्न्स? तुम्ही 1 लाख गुंतवले, तुम्हाला 5 लाख मिळाले, पुढं तू 5 लाख वर्ष जगणार आहेस का? आज संध्याकाळी आहेस का नाही तुला माहित नाही. पण त्यापेक्षा शाश्वत ही 9 भक्तीपैकी कोणतीही एक केली तर तुझ्या मनाला 5 लाख नाही, 5 कोटी नाही, 5 अब्ज, 5 परार्ध दिले तरी त्याचं समाधान होणार नाही. काय होतं शबरीकडं? एक फुटकी तुकडी झोपडी, 2 पातेली असतील. द्रोणामध्ये बोरं दिली, राम त्या झोपडीत गेले, राम लक्ष्मण सीता, आणि शबरीची बोरं खाल्ली. काही लागत नाही भगवंताला. विदुराच्या घरी कण्या खाल्ल्या. आता मला बरेच जण प्रश्न असा विचारतात की विदुर तर महामंत्री होता, मग विदुराची जी पत्नी होती तिला पंचपक्वान्न करणं सहज शक्य होतं, कुंती पण विदुराजवळच राहिली होती, मग त्यांनी कण्याच का केल्या? तर त्याचं उत्तर असं आहे, ज्या वेळेला द्रौपदीची भरसभेमध्ये विटंबना झाली त्यावेळेपासून विदुराने, विदुराच्या पत्नीनी आणि कुंतीनी पंचपक्वान्न गोड खायचं सोडून दिलं होतं आणि रोज फक्त कण्याच खात होते ते. जोपर्यंत द्रौपदीच्या विटंबनेचा बदला घेतला जात नाही, क्षात्रवृत्तीचे लोक होते ते, तोपर्यंत गोड खायचं नाही. काय गोड खायचं नाही म्हणजे त्यांना काय शुगर नव्हती? काय जे विदुराला शुगर नव्हती, कुंतीला शुगर होती का, कुणाला होती गोड खायचं नाही म्हणून? फक्त त्यांनी मनोनिग्रह केला होता. लक्षात घ्या की जोपर्यंत द्रौपदीच्या विटंबनेचा बदला घेता येत नाही तोपर्यंत फक्त कण्याच खायच्या म्हणून श्रीकृष्णाला सुद्धा हे माहीत होतं, म्हणून त्यांनी सुद्धा कण्याच खाल्ल्या आणि भक्ताचा कणा ताठ केला. दास्य म्हणजे कष्ट करणे, सख्यम म्हणजे मैत्री करणे. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, असं आपण म्हणतो. हे भगवंता तू माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस. मित्र हे नातं सगळ्यात जवळच असतं, लक्षात घ्या, पत्नीपेक्षाही जवळचं असतं.
मित्राजवळ आपण जे मन मोकळेपणाने गोष्ट बोलू शकतो ती पत्नीजवळ सुद्धा बोलू शकत नाही, किंवा एखादी स्त्री पतीजवळ सुद्धा बोलू शकत नाही. मित्र म्हणजे खरा आपला असतो, पण तो चांगला मित्र पाहिजे. मित्राचं नातं, चांगले मित्र मिळायला खूप भाग्य लागतं. देवाच्या कृपेने मला खूप चांगलं भाग्य, माझे मित्र खूप चांगले आहेत. तसं अर्जुन जसा श्रीकृष्णाचा सखा होता, तरी सख्य भक्ती, सतत देवाला भेटणे. देवाला भेटणे म्हणजे कुठे जाणे? देवळात जाणे, जिथं चिंतन हरिकथा चालू आहे तिथं जाणे म्हणजे देवाला भेटल्यासारखं आहे. ज्या ठिकाणी यत्र यत्र रघुवीर कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली, जिथं भगवंताचं चिंतन मनन कीर्तन स्मरण चालू आहे, जिथं सत्ता चालू आहे, जिथं प्रवचन चालू आहे, तिथं जाणं म्हणजेच भगवंताला भेटणं. ह्या सगळे भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे, लक्षात घ्या. साहित्य मूर्ती आहे, अक्षर मूर्ती आहे. भगवंत काय फक्त दगडाच्या, लाकडाच्या किंवा लोखंडाच्या, पितळेच्या मूर्तीतच असो नाही. या प्रत्येक शब्दाशब्दामध्ये भगवंत आहे. उपनिषदाच्या, पुराणाच्या, वेदाच्या, वाङ्मयाच्या, प्रत्येक हरिभजनाच्या प्रत्येक अक्षरामध्ये भगवंत आहे. म्हणूनच ते अक्षर आहे, कधीही नष्ट न होणार आहे. भगवंताला भेटणं, भगवंताशी सख्य करणं म्हणजे या अक्षरांना भेटायसारखं आहे. या अक्षरांचं चिंतन करणं आहे, हरिकथा ऐकणं आहे. आणि आत्मनिवेदन, शेवटची 9वी भक्ती, ती काय सांगते? सगळं भगवंताला अर्पण करायचं. इदन्न मम, असं आपल्याला गुरुजी म्हणायला होतात शेवटी, आपल्याकडं होम वगैरे केल्यानंतर पूर्णाहुती द्यायला सांगतात. याचा अर्थ काय? हे माझं काय नाही बाबा, हे तुझं आहे सगळं, हे घे तू. माझा देहच माझा नाही, तर माझं काय असणार आहे? आणि हेच लोकांना कळत नाही. लोकांमध्ये देहबुद्धी जास्त असते. माझी पॅन्ट, माझा शर्ट, माझे बूट, माझा बंगला, माझी बाग, माझं अमुक, माझं टमुक. अरे तुझा देहच तुझा नाही बाबा. तोच जर देवाला समर्पण करून टाकला तर देव आपलं रक्षण करणारच, देव आपलं कल्याण करणारच. शरण आलेल्या लोकांचं रक्षण करणं ही भगवंताची संस्कृती आहे, आणि भगवंत ती करणारच. म्हणून आत्मनिवेदन ही शेवटची भक्ती सांगितलेली आहे. कारण ह्या सगळ्या भक्त्या एकापेक्षा एक चढत्या क्रमाने आहेत आणि अवघड आहेत. अवघड म्हणजे तशा अवघड नाही आहेत, पण सहज नाही आहेत. श्रवण भक्ती सहज आहे, त्याच्यानंतर नामकीर्तन थोडीशी किंचित कठीण आहे. स्मरण सुद्धा किंचित कठीण आहे, कारण स्मरण म्हणजे नुसतं जपमाळ घेऊन इकडं तिकडं बघत बसायचं. चहा झाला का ग, इकडं कोण आलं बघ, तिकडं कोण आलं, खिडकीतनं कोण आलं, हेच नसतं स्मरण. स्मरण म्हणजे मन लावून करायला लागतं. पादसेवन ते अहंकार सोडायला लागतो, ते पण कठीण आहे. अर्चना, पूजा, विशेष पूजा म्हणजे फक्त लक्ष देवाकडे द्यावं लागतं. तिथं बायको गॅसवर काय करायला लागली आहे, मुलं काय करायला लागली आहेत, हेच काय झालं आहे, आज नैवेद्याला किती काय, हे कधी संपेल, मी कधी खाईन. वंदन करणे, शास्त्रोक्त पद्धतीने कृती करणे, हे मनापासून करणं हे फार अवघड असतं. मन त्या ठिकाणी लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कुठली भक्ती करून. त्यानंतर दास्य भक्ती, परमेश्वराशी कष्ट करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. कुणाचं शारीरिक विकार असतात, मानसिक विकार असतात. सख्य भक्ती, परमेश्वराशी सख्य करणं साधी गोष्ट नाही महाराज. सख्य करायला तो आपल्या बरोबरीचा असावा लागतो. मग परमेश्वराची बरोबरी कधी करणार तुम्ही? जेव्हा तुम्ही परमेश्वरामध्ये मिळून मिसळून जाल, एकदम होमोजिनस होऊन जाल. जसं पाण्यामध्ये साखर विरघळते, दुधामध्ये साखर विरघळते, तसं तुम्ही भगवंताच्या नामस्मरणात जेव्हा, चिंतनात जेव्हा विरघळून जाल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं भान राहणार नाही, तेव्हा ते सख्य झालं. आणि आत्मनिवेदन तर सगळ्यातच अवघड आहे. आपण एक कोणाला तरी एक 500 रुपये उसने द्यायचे म्हणजे 50 एवढा विचार करतो. आता आपण सगळं सर्वांग समर्पण करायचं सगळ्या शरीराचं, ही तर फार दूरची गोष्ट झाली. अशा रीतीने या नवविध भक्ती सांगितलेल्या आहेत. नवविधा भक्ती किंवा नवविध भक्ती ह्या व्यासाने लिहिलेल्या 18 पुराणांपैकी श्रीमद भागवत महापुराणातल्या 7व्या स्कंधातल्या 5व्या अध्यायात 22, 23 आणि 24 या श्लोकामध्ये प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर हिरण्यकश्यपू त्याच्यावर चिडलेला वगैरे त्या गोष्टी नंतर आहेत, परंतु ही प्रल्हादाने सांगितलेली
नवविधा भक्ती आहे आणि ही याची प्रस्तावना आज आपण पाहिली. उद्या आपण श्रवण भक्ती पाहणार आहोत. आज मी या ठिकाणी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपल्या आठवणीसाठी सांगतो, कृपा करून प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला उत्साह येईल, मला आणखीन खूप सांगावं असं वाटेल. म्हणजे आताही मी माझ्या बुद्धीला झेपेल एवढं सांगतोच आहे. सबस्क्राईब केलं असतं मला उत्साह येईल एवढी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.